भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जे आता कुठे आले माहिती का? तर आता अनंत काळापासून जी आपली वाट पाहते ना, जी अरण्यामध्ये राहून वनामध्ये राहून जी आपली वाट पाहते, शबरी मैया सतत 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 म्हणत राहायची का? तर निज धामाला जात असताना मातांना सांगितलं की शबरी तुला याच ठिकाणी भगवान श्रीराम भेट देणार आहेत, म्हणून शबरी मैया म्हणत असायची
शबरी मैया अरण्यामध्ये राहते. शबरी मैयाकडे पात्र नाहीये पाय धुवायला, पात्र नाहीये, पण तिच्या अंतःकरणात पात्रता आहे. म्हणून शबरी मैयाने प्रभूचे पाय स्वतःच्या आश्रमने धुतले बरं का. पाय धुतल्यानंतर आणि मग प्रभूला खायला काय देते माझी शबरी मैया, प्रभूला खायला काय देते माझी शबरी मैया, तर अनेक दिवसापासून गोड बोर जपून ठेवलेलं द्रोण शबरी मैयाला आणलं आणि शबरी मैया त्यातलं गोड बोर आज मला प्रभूला खायला देते बरं का माझी मैया. उष्टी बोर खाल्ली हो, अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. शबरी मैयाचा भाव किती श्रेष्ठ आहे. आणि आता मला वाटत नाही बरं का शबरी मैयासारखा भाव कोणामध्ये जिवंत असेल, नाही वाटत. शबरी मैया प्रभूला बोर देते, प्रभूला बोर देते. प्रभू आनंदाने ते बोर खातायत बरं, किती आनंद. आणि एक सांगू तुम्हाला, प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आल्यानंतर एके दिवशी पंचपक्वान्नाचं भोजन केलं होतं आणि त्या दिवशी जेवण करताना प्रभू श्रीराम काय म्हणाले, एवढा गोड स्वयंपाक झालाय बरं का, एवढा सुंदर स्वयंपाक झालाय, कौतुक करावं तेवढं कमी आहे, अत्यंत अप्रतिम स्वयंपाक झालेला आहे. पण या स्वयंपाकाला माझ्या शबरी मैयाच्या हातच्या बोराची चव मात्र नाहीये, तेवढी चव मात्र नाहीये बरं का. शबरी मैयाच्या बोराचं वर्णन प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आल्यानंतर करतात, राजा झाल्यानंतर करतात. म्हणजे शबरी मैयाचं किती प्रेम असेल हो त्या बोरामध्ये. आणि सांगू का तुम्हाला, स्वयंपाक प्रत्येक जण चांगला करतो बरं का मानतात, प्रत्येक जण चांगला करतो, पण कुणाच्या स्वयंपाकामध्ये इतकं प्रेम असताना त्या स्वयंपाकामध्ये एखादी वस्तू कमी असली तरी त्या प्रेमाने त्याची कमी भरून निघते बरं का. एवढा गोड स्वयंपाक करतात का मावल्या, कधी कधी प्रेमाने ओतप्रोत झालेल्या मावल्या स्वयंपाक करतात. अहो भाग्य हो आमचं, आम्ही काय करतोय. मला तर फार वाटतं शबरी मैयासारखं प्रेम आपल्या हृदयात व्यक्त व्हावं, प्रकट व्हावं. पण कुठे शबरी मैयाचा भाव आणि कुठे हा सामान्य जीव बरं का. पण भगवान
आणि शबरी मैया बोर देते प्रभूला. बोर प्रभू घेतायत, एवढं आनंदाने चाकतात आणि काय म्हणतात, वा मैया काय गोड बोर आहे ग. आणि प्रभू ते गोड बोर चाकतायत बरं, कारण शबरी मैयाला गोड बोरच ठेवले होते. आंबट खारट बोर ते फेकून दिले होते. गोडच बोर होते सगळे. गोड बोर चाकून प्रभू प्रसन्न झाले बरं का. आणि शबरी मैया विचार केला तर लक्ष्मणजींना पण द्यावं लागेल ना. लक्ष्मणजींच्या हातात बोर दिलं तर लक्ष्मणजी काय म्हणले माहितीये का, छी घाण म्हटले. शबरी कशी अरण्यात राहते, तिला ब्रश नाही, टूथपेस्ट नाही, तिच्याकडे टूथपेस्ट नाहीये, दात घासले असतील का तिनं, नको 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 मी काही बोर हे खाणार नाही. आणि लक्ष्मणजींनी मागे फेकून दिलं ना बोर. आणि सांगू तुम्हाला, ज्यावेळी रावण आणि प्रभू रामाच्या युद्धामध्ये लक्ष्मणजीला शक्ती लागली ना, त्यावेळी माझ्या हनुमंतरायानं त्या पर्वतावर जाऊन जी जडीबुटी आणली होती ती माझ्या शबरी मैयाने दिलेल्या बोरातल्या आठवणीपासून निर्माण झाली होती. हे मात्र कोणत्याही श्रोत्यानं कधीच विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. आणि शबरी मैयानं मनोभावे भगवान श्रीराम आणि लक्ष्मणजी यांची सेवा केलेली आहे. आणि शबरी मैयाला आता इथून पुढचा रस्ता विचारत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी शबरी मैयाला भक्ती प्रदान करून त्या ठिकाणावरून उठले आणि निघू लागलेले आहेत बरं का. शबरी मैया पुन्हा पुन्हा दर्शन घेते, भगवंताच्या पायाला घट्ट मिठी मारते. माझी शबरी मैया, हे भगवान पुन्हा कधी भेटाल, कधी भेट होईल पुन्हा माझी आणि तुमची. भेट कशी असावी बरं का, भेट अशी असावी, कुणाची भेट एकदा अशी व्हावी की अंतःकरणामध्ये तो समोरचा व्यक्ती ठसावा, ही अशी भेट आपली झाली पाहिजे बरं का. शबरी मैया भगवंताकडे हात जोडते बरं का, हात जोडते माझी शबरी मैया. देवा सांगा ना परत कधी भेट होईल आपली. भगवान बोलू लागले, हे शबरी मैया, तू जेव्हा जेव्हा या भूतलावर येशील तेव्हा तेव्हा मी एकदा तरी तुला भेट देण्यासाठी अवश्य येणार. आणि प्रभू त्या ठिकाणी खऱ्या अर्थात शबरी मैयाला भक्ती प्रदान करतात. आणि भक्ती प्रदान करून आता भगवान श्रीराम त्या ठिकाणी निघालेले आहेत. हा शबरी मैयाला मैत्री नव्हती ना म्हणते तुम्ही. शबरी मैयाची मैत्रीण का तुम्ही आजी? शबरी मैयाची तुम्ही मैत्रीण? आणि मग भगवान श्रीराम लक्ष्मणजी शबरी मैयाला भक्ती प्रदान करतात. आणि त्या ठिकाणावरून पुढचा मार्ग विचारत त्या ठिकाणी पुढचा मार्गक्रमण त्या ठिकाणावर करत आहेत.